महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या वतीने 14 एप्रिलच्या मध्यरात्रीपासून बस सेवांच्या तिकिटाच्या दरामध्ये जे आहे ते 10% वाढ केली जाणार आहे। ही बस सेवा जी आहे ती आता महाग होणार आहे आणि त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री बसणार आहे। आपण बघतोय की मी सध्या परभणीच्या बस स्थानकामध्ये आहे आणि एकूणच या ठिकाणी आता 14 एप्रिलच्या मध्यरात्रीपासून ही सगळी दर जे तिकिटाच्या भाड्यामध्ये जे आहे ती वाढ होणार आहे। एकूणच राज्यातील वाढती उन्हाळी सुट्टीची गर्दी, सणासुदीचा हंगाम आणि प्रवाशांची प्रचंड वाढ लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने पुन्हा एकदा परिवर्तनशील भाडेवाढीचा कठोर निर्णय जो आहे तो घेतलेला आहे आणि या निर्णयामुळे जे आहे ते थेट सर्वसामान्यांच्या खिशाला भार पडणार आहे। शासन मान्य आदेश व राज्य परिवहन प्राधिकरणाच्या मंजुरीनुसार ही वाढ 15 एप्रिल ते 15 जून या कालावधीत लागू राहणार असून या काळात सध्या बस सेवांचे भाडे जे आहे ते 10%ने वाढवले जाणार आहे। एसटी प्रशासनाने घेतलेला हा निर्णय प्रामुख्याने जलद आणि रात्र सेवा या बसेस सेवांना लागू असेल। या सेवांमधून दररोज प्रवास करणारे हजारो ग्रामीण व शहरी प्रवासी जे आहेत या दरवाढीमुळे थेट प्रभावित होणार आहेत। दरवाढीचा या निर्णयाचा काहीसा दिलासा देत एसटी महामंडळाकडून काही बस सेवांमध्ये कोणत्याही प्रकारची दरवाढ करण्यात आलेली नाही आहे। त्यामध्ये इलेक्ट्रिक बसेस असतील, शिवशाही बस असेल, अशा एकूणच बसेसचा समावेश आहे। मात्र ग्रामीण भागात ज्या बस सेवा सुरू राहतात, ज्या ग्रामीण भागातून गावखेड्यातील लोक शहरामध्ये कामानिमित्त येतात, मात्र त्यांच्या खिशाला जे आहे ते या भाडेवाढीमुळे कात्री बसणार आहे। दुसरीकडे एसटी महामंडळाकडनं जे आहे ते स्वच्छता अधिभार नियमाच्या नावाखाली 2 रुपयांनी पुन्हा वाढ करण्यात आलेली आहे। या सगळ्या भाडेवाढीनंतर जे आहे तिकिटांमध्ये झालेल्या 10%च्या वाढीनंतर सर्वसामान्य नागरिकांकडून संताप व्यक्त केला जातोय। अशा पद्धतीनं महागाईच्या काळामध्ये भाडेवाढ करणं हे योग्य नसल्याचा आरोप करत त्यांनी या संदर्भात निर्णय जो आहे तो मागे घेण्यात यावा अशी मागणी सर्वसामान्य गावखेड्यातील नागरिक करताना आपल्याला दिसतात। यावरती आता महामंडळ बस सेवा प्रशासन कशा पद्धतीने निर्णय घेतं, याच्यामध्ये काही बदल करतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन सुदर्शन पाटील सह ज्ञानेश्वर गुंडा, TV9 मराठी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।